नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राम लोकसभेचा मध्ये आपलं स्वागत. प्रेक्षक हो, आज आपण आलो आहोत अकोल्याला. अकोला लोकसभा मतदारसंघामधल्या सर्वसामान्य मतदारांच्या काय नेमक्या समस्या आहेत, आपल्या खासदारांच्याकडनं त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या का, येत्या निवडणुकीत या मतदारसंघामध्ये महत्त्वाचे मुद्दे काय असतील, सर्वसामान्य अकोला लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना आपल्या खासदारांकडनं काय नेमक्या अपेक्षा आहेत, विविध राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी काय आपला अजेंडा समोर ठेवला आहे, सर्वसामान्य मतदारांना ते काय आश्वासनं देत आहेत, या सगळ्याची चर्चा आपण करणार आहोत रणसंग्राम लोकसभेचा मध्ये. माझ्याबरोबर अकोल्याच्या राजकीय सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे हे अनेक अकोलेकर मतदार आहेत आणि नेते विविध पक्षांचे अकोला लोकसभा मतदारसंघामधल्या आपापल्या पक्षाच्या भूमिका मांडण्याकरता आज आपल्या कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत. आपण सर्वप्रथम या पाहुण्यांची ओळख करून घेऊयात. मदन भरगड आपल्याबरोबर आहेत. मदनजी या शहराचे माजी महापौर आहेत, त्याचबरोबर प्रदेश काँग्रेसचे ते सरचिटणीस आहेत. मदनजी आपलं स्वागत. विजय अग्रवाल आपल्याबरोबर आहेत. विजयजी भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत आणि आत्ता सध्या इथले विद्यमान महापौर आहेत. आपल्याबरोबर प्राध्यापक धैर्यवान फोंडकर आहेत. फोंडकरजी बहुजन विकास आघाडीच्या वतीनं, वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ठिकठिकाणच्या उमेदवारांप्रमाणेच तेही या ठिकाणी नेमकी काय भूमिका आहे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांची, कारण अकोल्यामध्ये महाराष्ट्राला आणि देशालाही माहिती आहे इथं आपलं अस्तित्व मोठ्या प्रमाणावरती आहे. काय नेमकी इथून ते भूमिका मांडतायत ते महत्त्वाचं ठरणार आहे. त्याचबरोबर गजानन हरणे आपल्याबरोबर आहेत. गजाननजी शेतकरी संघटनेची भूमिका या ठिकाणी मांडणार आहेत. सर्वसामान्य मतदारांनी भारतीय जनता पक्षाला विजयजी का पुन्हा निवडून द्यायचं, काय आपल्या पक्षाचा अजेंडा असेल, येत्या निवडणुकीत सामोरं जाताना काय कामं आपण केलीत ज्याच्या जोरावर आपण मतं मागणार आहात, काय सांगाल लाखो लोकांना जे घरी बसून हा कार्यक्रम ऐकतायत? भारतीय जनता पार्टीला निवडून देण्यासाठी आमचा एकच मुद्दा आहे, विकास. आणि या जनतेचे जे सार्वभौम प्रश्न आहेत, शेतकऱ्याचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, व्यापाऱ्याचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नाला हात लावून अतिशय वेगाने विकास हा 5 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी केलेला आहे आणि विकासाच्या मुद्द्यावरच आम्ही निवडणूक लढतो आहे. विकासासोबत संघटनेचं असलेलं काम, जनतेशी असलेला संपर्क आणि आता सगळ्या क्षेत्रामध्ये मोदीजीवर जो विश्वास निर्माण झालेला आहे, यामुळे भारतीय जनता पार्टी हे येणारी निवडणूक 100% 300 सीटा घेऊन जिंकणार आहे. ठीक, मदनजी मी आपल्याकडे येतो. का आपल्या पक्षाच्या उमेदवाराला इथनं विजय करायचं, सत्ताधाऱ्यांच्या दाव्यांचं जनतेला कशा पद्धतीनं हे झालंय नाही झालंय आपण पटवून सांगणार आहात आणि तुमचा अजेंडा निवडणुकीतला काय असेल? आमचा अजेंडा पहिले तो विकास. 25 वर्षापासून इथे भाजपचा आमदार आणि भाजपचा खासदार आहे. विकास शून्य, फक्त जुमलेबाजी. म्हणजे ट्रेन छोटी लाईनचा प्रश्न पेंडिंग, शेतकऱ्याची आत्महत्या वाढल्या या 4 वर्षात, कमी नाही झाल्या, युवकांना रोजगार नाही. इथले एक मोठा प्रश्न होता रोडचा, त्या रोड या लोकांनी केला, फंड्स होता काँग्रेसचा 100 कोटी, त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार या लोकांनी केला. म्हणजे कोणत्या मुद्द्यावर अकोला शहराचा मतदार यांना मतदान करणार? फक्त खोटा जुमलेबाजी, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. आणि आम्ही फक्त विकासच्या नावावर जाणार, विकासच्या नावावर मत मागणार. इवन इथले जे सांसद आहे, इथले जे खासदार आहेत, त्यांना जो गाव दत्तक दिला होता, तुम्ही जाऊन पाहू शकता की त्या गावाची काय दुर्दशा आहे आज. म्हणजे जो माणूस आपला स्वतःचा एक दत्तक घेतलेला गाव डेव्हलप करू शकत नाही, जिल्ह्याची हालत त्याच्यावरून लक्षात येईल. ठीक, आपली भूमिका आपण सविस्तरपणे मांडली, ती मतदार ऐकतायत. अग्रवालजी मी पुन्हा येईन आपल्याकडे. या आक्षेपाचं उत्तर आपण. मला हे म्हणायचं की आमच्यावर पुरावाच आहे ना. या रेल्वेचं काम 206 कोटी रुपये खर्च करून पूर्ण झालं आणि अकोटचं ट्रायल चालू आहे. या अग्रवालजी, अकोला जिल्ह्यामध्ये मोठी गोष्ट आहे. अकोला जिल्ह्यामध्ये 6,500 कोटी. आक्षेपांना उत्तर आपण नंतर घेऊ. आधी सगळ्यांची भूमिका. अकोला जिल्ह्यामध्ये 6,500 कोटी रुपये पिण्याच्या पाण्यावर, मी आपल्याकडे अग्रवालजी, रस्त्यासाठी. अग्रवालजी मी आपल्याकडे येणार. भ्रष्टाचारावर काँग्रेस लाखो लोकांपर्यंत सगळ्यांची भूमिका जाऊ द्या. धर्म आहे साहेब, एक सभा संकेत असतो. माझी विनंती आपल्या सगळ्यांची भूमिका आपण सविस्तरपणे मांडू द्या. मी आपल्याकडे येईनच. आपण प्राध्यापक फोंडकरांच्याकडे जाऊयात. फोंडकर साहेब, कधीतरी सत्ता भोगलेली ही मंडळी आहेत, नाही साहेब, का आपल्याला निवडून द्यायचं?
अग्रवालजी, आपण संयम ठेवून इतरांचं ऐकू, मी पुन्हा आपल्याकडे येईल. का निवडून द्यायचं आपल्याला? या देशामध्ये 70 वर्ष काँग्रेसने सरकार राज्य केलं आणि मध्यंतरी अटल बिहारी वाजपेयींच्या कालखंड आणि आता BJPने मोदींच्या कालखंडामध्ये सत्ता भोगलेली आहे. आणि जे संपूर्ण देशाला आज विचार पडलेला आहे की ज्या माणसाला ज्या विश्वासाने लोकांनी मतदान केलं होतं, सत्ता दिली होती, त्या माणसाने या देशाला पूर्ण वाटोळं करून टाकलेलं आहे. आज तुम्ही कुठल्याही अँगलनी जा, मी राजकीय आरोप करायचे म्हणून करत नाही आहे, आपण फॅक्ट्सवर बोलूयात की कुठल्याही अँगलनी जा. एक शेतकऱ्यांचा प्रश्न साधा जर घेतला तर शेतकऱ्यांची एक महाराष्ट्रापुरती आणि देशभरातल्या काही राज्यांमध्ये जर विचार केला तर शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रश्न कमी व्हायच्या ऐवजी प्रचंड वाढलेला आहे. म्हणजे मागच्या या 5 वर्षामध्ये आज फक्त या वऱ्हाडामध्ये विदर्भामध्ये जवळजवळ 82,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आणि शेतकऱ्यांचा शेतमालाला भाव सुद्धा आजपर्यंत हे देऊ शकले नाही आहेत. हे जे प्रश्न आहेत आणि त्याचीच कॉपी करत अकोल्याचे जे इथे विद्यमान खासदार आहे 15 वर्षापासून, इतका निष्क्रिय माणूस आपण या मतदारसंघाला मिळालेला आहे की आता अग्रवालजींनी जे सांगितलं की अकोटची रेल्वे सुरू केली, हे फॅक्ट आहे की सुप्रीम कोर्टाने त्याला स्टे केलेला आहे आणि ते रेल्वेचं काम थांबलेलं आहे. रेल्वेचा प्रॉब्लेम 15 वर्षापासून फक्त दाखवत विकास आम्ही करू असं दाखवत पूर्ण सत्यानाश करून ठेवलेला आहे. अकोल्यामध्ये आज अधिकृतपणे बेरोजगारांची संख्या 82,000 आहे. तुम्ही बेरोजगार कार्यालयामध्ये जा, तिथे तुम्हाला समजेल की 82,000 बेरोजगार अकोला जिल्ह्यामध्ये आहे. अकोल्याच्या MIDC मध्ये एकही नवीन उद्योग या 15 वर्षामध्ये आलेला नाही, एकही माणसाला रोजगार मिळालेला नाही. इथे पाण्याची समस्या आहे, संपूर्ण अकोला शहर खोदून ठेवलेलं आहे. इतके समस्या असताना जनतेला माहीत पडलेलं आहे की यांचं. प्राध्यापक फुंडकर, आपण सविस्तरपणे आपली भूमिका मांडली आणि म्हणून आपल्याला निवडून द्यायचं. सत्ताधारी आणि ज्यांनी यापूर्वी सत्ता भोगली आहे त्यांच्याबद्दलचं मत आपण या ठिकाणी ठेवलं आणि सध्या अकोल्यात काय परिस्थिती ते आपण बोललात. हरणेजींच्याकडे आपण जाऊयात. का आपल्या पक्षाला, आपल्या संघटनेला मतदारांनी निवडायचंय? मतदारांपर्यंत आपल्याला थेट पोहोचता येत आहे. लाखो लोकांना काय सांगाल आपण मतदारांना? काँग्रेस असो, भाजप असो, हे जे काही सत्तेमध्ये गेल्या 70 वर्षापासून जे काही राजकारण करीत आहे, या राजकारणाच्या माध्यमातून देशाचा आणि सामान्य लोकांचा विकास कोणत्याही प्रकारचा झाला नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न जसेचे तसेच आहेत. 70 वर्षापूर्वी आम्हाला पाण्यासाठी, रस्त्यासाठी, याच्यासाठी संघर्ष करावा होता, तर आजही तोच आम्हाला करावा लागतो. बेरोजगारांचे प्रश्न जसेच तसेच आहेत. मोदीजींनी आऊट केलं होतं की आम्ही इतके बेरोजगाराला देऊ, एकही बेरोजगाराला रोजगार मिळाला नाही, एकही बेरोजगाराला मुद्रा अंतर्गत लोन मिळालं नाही. ज्याला गरज नाही त्याला लोन मिळालं, पण यांचे जे काही चलेचेपाड्या यांना मात्र ते लोन मिळालेलं आहे. आणि शेतकऱ्यांचे प्रश्न एकही सोडा. यांनी जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना स्वामीनाथन आयोग लागू करू आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांचं आर्थिक उत्पन्न वाढवू. पण आज 5 वर्ष झाले कोणत्याही प्रकारचं शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं नाही आणि कोणत्याही प्रकारचा स्वामीनाथन आयोग लागू केला नाही. आणि म्हणून आम्ही विदर्भाची भूमिका घेऊन वेगवेगळ्या ज्या काही सामाजिक संस्था, संघटना आहे आणि या माध्यमातून विदर्भाचा प्रश्न, शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन या प्रश्नाला विधानसभेमध्ये, लोकसभेमध्ये आवाज उठवणार आहे. हे रस्ते आणि नाल्यांसाठी खासदार निवडून देत नाहीत. हे काय म्हणतात, आम्ही हा रस्ता केला, तो रस्ता, याच्यासाठी खासदाराला निवडून दिले. खासदार आणि आमदार हे जनतेचे दिवाणजी आहेत. त्यांना तिथं जे काही कायदा करण्यासाठी ते पाठवले. आजपर्यंत एकही कायदा आमच्या लोकसभेच्या या खासदारांनी केलेला नाही. त्याचा मी तीव्र निषेध करतो. आणि रस्ते बांधणीकडे, याच्याकडे हे तर स्थानिक स्वराज्य संस्थेचं काम आहे, हे काही खासदार आमदाराचं काम नाही. आणि म्हणून हे सगळे प्रश्न घेऊन आम्ही जनतेला आवाहन करतो की येणाऱ्या या निवडणुकीमध्ये, 19ची निवडणुकी, हे पुन्हा होणार नाही. याच्यात जर तुम्ही आम आदमीला निवडून दिलं नाही, भांडवलदाराला निवडून दिलं, पैसेवाल्याला, कंपनीवाल्याला, पैसे भरणाऱ्याला निवडून दिलं, तर सामान्य माणसाची लोकशाही संपणार. लोकशाही आज धोक्यात आलेली आहे. या लोकशाहीला खऱ्या अर्थानं जर वाचवायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला मतदान केलं पाहिजे. गजानन हरणेजी, आपल्या मतदारांपर्यंत आपला मुद्दा पोहोचला. मी सर्वसामान्य अकोलेकरांकडे येतो. सर्वसामान्य मतदारांना आता अकोला लोकसभा मतदारसंघातल्या हवंय, काय अजेंडा आहे आपला? या भाजपच्या नगरपालिकेच्या महापौरला माझा प्रश्न आहे की शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय केलं? ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती
त्यावेळेस गव्हर्नमेंटची जी MSP होती त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये धान्याला भाव मिळत होते आणि आज जे मार्केटमध्ये धान्याला जे भाव मिळून राहिले 1,500 ते 2,000 रुपये क्विंटलनी कमी मिळून राहिले. 4 वर्षामध्ये शेतकऱ्यांचं आपण किती नुकसान केलं पहिले हे सांगा. माझी सगळ्यांना एक विनंती, आपण समस्या मांडू आणि मग त्याचं उत्तर द्या. अगदी थोडक्यात. शेतकऱ्यांना कर्जमाफीपेक्षा इथल्या रोजगाराला रोजगार मिळाला पाहिजे, अशा कोणते रोजगार इथं कंपनीज आणलेत याचे उत्तर द्यावेत. बेरोजगारांना रोजगार मिळाला पाहिजे, कुठले उद्योगधंदे आले अशा पद्धतीने ते विचारताय. सर, मी काँग्रेसचा समर्थक नाही आणि भाजपचा सुद्धा समर्थक नाही. सर, वस्तुस्थिती ही आहे की गेल्या 4.5 वर्षामध्ये या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही फार काही विशेष झालेला नाही. जेवढे दावे केले जातात, मदनजींनी आता जुमलेबाजी हा शब्द वापरला. जुमलेबाजीची अग्रवालजी आमच्या मनात भावना आहे. आम्ही तुमचे किंवा पक्षाचे विरोधक नाही. सर्वसामान्य माणसाला सर हे वाटतं. काय केलं याचं उत्तर आपल्याला हवं. आम्हाला उत्तर असं हवं आहे की काहीतरी कॉन्क्रीट दिसलं पाहिजे. कॉन्क्रीट काय केलं आपण याच्याबद्दल आपण बोलूया. ताई, अगदी थोडक्यात. शेतकऱ्याचा प्रश्न आहे. मोदी सरकारने शेतकऱ्याला जे जाहीर केलेलं आहे ते आज मिळालं असेल तर त्यांनी एकाने तरी दाखवून द्यावं की शेतकऱ्याच्या मालाला जो भाव पाहिजे. आम्हाला कर्जमाफी नको आहे. शेतकरी हे धान्य पिकवतो म्हणून हे गव्हर्नमेंट त्याच्यावर चालतंय आणि पोट भरताय. जर शेतकऱ्यांनी उत्पादन नाही तयार केलं, त्यांच्या मालाला जर नाही भाव मिळाला तर हे कोणी प्रकार जिवंत राहू शकणार नाहीये. आम्हाला रस्ते नको, आम्हाला काही नको, आम्हाला शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे. आता लेटेस्ट सांगतोय तुम्हाला, 1,000 रुपये मोदी सरकारने जाहीर केलेले आहे. अजूनपर्यंत शेतकऱ्याच्या कुठल्याही बँकेमध्ये पैसे आलेले नाहीये. साहेब, मला हे सांगायचं आहे की माननीय माजी भरगळ साहेबांनी सांगितलं की माननीय खासदार साहेबांनी जे दत्तक गाव घेतलेलं आहे, भरगळ साहेबांना सांगू इच्छितो की दत्तक गाव केडीविळी घेतलेलं आहे. आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण एक वेळा केडीविळीला जाऊन या, केडीविळीचा विकास पहा. मी तिथल्या सर्कलचा आहे, मी दयण. आणि दुसरी गोष्ट, माझी हात जोडून विनंती आहे, शेतकऱ्याविषयी यांची जी कळमळ आहे साहेब, अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाला 6,500 रुपये भाव भेटलेला आहे आणि हे भारतीय जनता पार्टी सरकारने दिलेलं आहे आणि माननीय खासदार धोत्रे साहेबांचं श्रेय आहे. 6,500 रुपये. आपण माझं एक स्पष्ट म्हणणं आहे, आपण बघितली ती पावतीही बघितली. आक्रमक न होता गोंधळ न करता आपण मुद्दे मांडूयात. काय सर्वसामान्यांचे मुद्दे आहेत. राजकीय कार्यकर्ते बऱ्याचदा गोंधळामध्ये मुद्दे दडपण्याचा प्रयत्न करतात. या मतदारसंघात काय सर्वसामान्यांना वाटतंय, काय हवंय. सर, एक ग्लोबल देश पातळीवर ज्या पद्धतीने भाजप मागच्या 5 वर्षात सत्तेत आली, तर काँग्रेसचा धोरण लकवा, प्रचंड फोफावलेला भ्रष्टाचार, त्यानंतर भाजप आज सत्तेवर आली. आज भाजप सत्तेवर असताना पुन्हा निवडणुका येतात आहे, तर काँग्रेसचा मॅनिफेस्टो काय हाच अजून क्लिअर नाही आहे. काँग्रेसनी त्यांचा मॅनिफेस्टो क्लिअर करावं. नुसतं टीका टिप्पणी करून आपल्याला सत्तांतर करता येणार नाही. एका विचाराला दुसऱ्या विचारानेच तुम्हाला काउंटर करावं लागेल. तर तुमचा विकासाचा अजेंडा काय आहे, मॅनिफेस्टो काय आहे, दोज 3 मॅजिकल वर्ड विकास, एवढं बोलून तुम्ही जनतेसमोर जाऊ शकत नाही. काय आणि काय लोकांना तुम्ही सांगणार आहे, असा थेट प्रश्न आपण विचारलेला आहे की काय तुम्ही लोकांना सांगणार आहात, काय देणार आहात हे सांगा आणि शांतपणे सांगा. हा, माझा महापौर साहेबांना एक प्रश्न आहे की जे 16 रस्त्याचे ऑडिट केले होते आम आदमी पार्टीतर्फे, लोकसभा स्तरावरचे प्रश्न उपस्थित करावे अशी माझी विनंती आहे. नाही, भ्रष्टाचार हा मुद्दा जर असेल तर इथे जे ऑडिट झालेलं होतं त्याची तक्रार आम्ही दिलेली आहे, तरीही अजून त्याच्यामध्ये आरोप निश्चित केले गेलेले नाही. त्याबद्दल त्या भ्रष्टाचार प्रकरणामध्ये कलेक्टरांनी पण सांगितलेलं होतं, परंतु निश्चित केलेलं नाही. आपण प्रश्न घेऊया, थोडक्यात प्रश्न घ्या. पण आपण ते आरोप कधी निश्चित करसाल आणि कधी त्यांच्यावर त्या भ्रष्टाचारांना अंधार घालसाल. आत्ताच आमच्या एका बंधूंनी सांगितलं की केळीवेळीचा विकास झाला. केळीवेळी म्हणजे लोकसभा अकोला नाही आहे, पूर्ण लोकसभा मतदारसंघावर त्यांचं लक्ष राहिलं पाहिजे केळीवेळीसारखं. आणि बीजेपी ज्याही योजना राबवत आहे त्या योजना सर्व काँग्रेसच्या आहे, फक्त नाव बदललेलं आहे. माझी आणखी म्हणजे ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर विनंती आहे की आपण सर्वसामान्यांनी प्रश्न मांडावेत, समस्या सांगाव्यात. आपण नेत्यांसारखे दावे करूया नको. आम्ही गेल्या 10 वर्षापासून अकोल्यात पर्यावरणाच्या रक्षणासाठी काम करतोय. मी 4ही पक्षांच्या प्रतिनिधींना एक प्रश्न करतो की एवढ्या विकासाच्या सगळ्या गोष्टी झाल्या, ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही पर्यावरणाच्या रोखण्यासाठी काय कन्स्ट्रक्टिव्ह प्लॅन केले किंवा काय त्याच्यात आमूलाग्र बदल आले.
गेल्या 10 वर्षापासून अकोल्याची परिस्थिती दिवसेंदिवस एवढी ढासळत गेलेली आहे की एकेकाळी अकोल्याची नगरपालिका महाराष्ट्रात गर्वाने सांगा वाटते की अकोल्याची नगरपालिका 1 नंबरची नगरपालिका, आज आम्ही 36व्या नंबरवर आलेलो आहोत महाराष्ट्रात. सर, आपला मुद्दा लक्षात आला. थोडं आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. पर्यावरण आणि पालिकेच्या संदर्भामध्ये आपण बोलला. मी उद्योग आणि व्यापार संघटनातर्फे एक सगळ्या प्रतिनिधींना एक विचारू इच्छितो. अकोल्यात मागील 15 वर्षापासून पाण्याची भयंकर टंचाई आहे आणि या उन्हाळ्यात पण असं झालं की 2-3 महिने अनेक उद्योग घटक हे पाण्याच्या टंचाईमुळे बंद करावे लागले आणि तरीही काही स्थायी परिणाम झालेला नाही. तर हे एक मला विचारायचं आहे. दुसरा, अकोला एक फार मोठा व्यापार केंद्र होता देशाचा आणि दुसरं म्हणजे अकोला एक फार मोठा व्यापार स्थान. अकोला संपूर्ण अमरावती विभागात एक मोठा व्यापार केंद्र होता, पण शहराच्या त्या मूलभूत रस्त्यांची अवस्था अशी झाली आहे की व्यापार अकोल्यापासून बाहेर निघाला आहे. माझ्या अनुभव आहे की हा उद्योग आणि व्यापार हा यांनी सांभाळण्यासाठी काहीतरी विशेष कदम काढावे. काय आपण केलं हे आपण त्यांना विचारत. आता या अनेक प्रश्न समस्या लोकांनी मांडल्या. मी पुन्हा आपल्याकडे येईनच. भाजपकडे आपण जाऊयात. साहेब, एका गावाचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होतो असं नाही, असं ते म्हणाले. सर्वांगीण विकासाकरता या सर्व प्रश्नांचं उत्तर काय आपण द्याल? तुम्हाला सांगतो, अकोल्याचे खासदार आदरणीय संजयभाऊ धोत्रे यांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये 7,000 कोटी रुपये आणले गेले आणि त्याचा हिशोब देण्याची आमची तयारी आहे. शेतकऱ्याचे प्रश्न, शेतमजुराचे प्रश्न, व्यापाऱ्याचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढतो. काय अजेंडा? पिण्याचं पाणी मागणं एक विचारलं आपल्याला की अजेंडा काय असेल आपला या मतदारसंघाकरता? काय जाहीरनामा अजेंडा हाच आहे. मतदारसंघाकरता काय आश्वासन असेल? काय पूर्ण केलं? विकास, पिण्याचं पाणी, नुसतं विकास म्हणून काय टप्प्याटप्प्यानं आपण काय कामं केली ती सांगा. काय करणार आहात? पाणी, रस्ते, शेतकऱ्याच्या सर्व समस्या. केंद्र सरकारने जे 6,000 रुपये शेतकऱ्यांना दिले, कर्जमाफी दिली, मागेल त्याला शेततळे दिले, या सर्व योजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्यांना लाभ मिळवून देणे हे आमचं काम आहे आणि या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढणार आहे. ठीक. हा दावा जो आहे सत्ताधाऱ्यांचा तो विरोधकांना पटतो का आणि सर्वसामान्य अकोलेकरांना काय वाटतं? अकोल्यातल्या जनतेनं अशी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आमच्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवरती आपण बोललं पाहिजे, पण राजकीय पक्षाच्या अतिउत्साही लोकांच्याकडून ज्या पद्धतीनं घोषणाबाजीत सर्वसामान्यांचा आवाज दडपला जातो तसंही होतंय. अनेक प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही, पण आपला उद्देश आहे प्रश्न उपस्थित करणं, कारण हे प्रश्न जनतेपर्यंत गेले पाहिजेत, नेत्यांपर्यंत गेले पाहिजेत. एक छोटासा ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पुन्हा या सर्व मान्यवरांकडे आणि अकोलेकर जनतेकडे आपण जाऊया. छोटासा ब्रेक, लगेचच परत. पुन्हा एकदा स्वागत. आपण अकोला लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीबाबतीत बोलतो. रणसंग्राममध्ये आपण अकोल्यात आहोत. सर्वसामान्य अकोलेकर अत्यंत हिरिरीनं, उत्साहानं प्रश्न मांडतात आणि त्यांची अपेक्षा अशी आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न या लोकसभा निवडणुकीतले महत्त्वाचे मुद्दे चर्चेला यावेत. आपण सर, पिछले 12 तारीख से जीएमसी में सिटी स्कैम बंद है. 7 लोगों की मौत हो गई उसके ऊपर. गोलपोड़े साहब को, डीन को जाके हम लोग मिले, डीन साहब को बोले, डीन साहब बोलते हमारे हाथ में कुछ नहीं है, भाजप सरकार. ठीक आहे, म्हणजे आपला मुद्दा लक्षात आला साहेब. एक अकोल्याच्या सर्वात महत्वाकांक्षी आणि इतिहासातला सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प हा भूमिगत गटार योजनेचा होता, जो 10 वर्षापूर्वी त्याचं शॅन्शन येऊन पडलेला आहे. माननीय धोत्रे साहेबांनी या ठिकाणी सांगावं, त्यांच्या प्रतिनिधीने सांगावं महापौर साहेबांनी की भूमिगत गटार योजना अकोल्यासाठी आवश्यक नाही असं पत्र लिहून दिलं की नाही आमदार साहेब, खासदार साहेबांनी? आपण लगेचच उत्तर. असं काही पत्र दिलंय का आपण? अग्रवालजी, असं काही पत्र दिलंय का? काय आपल्या सगळ्या जनतेला विनंती करतो की भूमिगत गटारचं काम सुरू होऊन 1 वर्ष झालं. काम सुरू आहे, नदीच्या दोन्ही बाजूने काम सुरू आहे आणि विकासाच्या आड आम्ही येत नाही. आपण असं काही पत्र दिलं असं त्यांचा आक्षेप आहे. काही पत्र दिलं नाही दिलं. ठीक आहे, नाही दिलेलं. आपल्याकडे काय माहिती आहे का? 2000 काँग्रेसच्या प्रतिनिधींचा आवाज कृपया द्यावा, ते मुद्दा मांडतायत. माझं म्हणणं असं आहे की भूमिगत गटार योजना 2008 मध्ये जेव्हा आमची सत्ता होती महानगरपालिकेमध्ये तेव्हा आम्ही मंजूर करून आणलो. या लोकांनी त्याचा बट्ट्या बोल केला त्या योजनेचं. त्याच्यामध्ये मी सांगतो तुम्हाला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो काय 2008 खासदारांनी ऑन रेकॉर्ड त्या पत्राची प्रत आपल्याकडे उपलब्ध आहे.
खासदारांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असताना 2008 मध्ये अधिकृत पत्र दिलेले आहे यांनी की ते अकोल्याला जी डिझाईन 250 चुकवली होती. MLD ची भूमिगत योजना होती यांनी त्याच्यामध्ये ती भूमिगत भ्रष्टाचार योजना केला होता. 90 MLD ची करावी आणि त्याची आम्हाला एवढ्या मोठ्या भूमिगत योजनेची आवश्यकता नाही असं दिलं होतं रेकॉर्ड पत्र. आहे. ठीक, हा मुद्दा रेकॉर्डवर आला. आपण पुढे जाऊयात. माननीय विजय अग्रवाल साहेबांना मला एवढंच विचारायचं आहे की अकोल्याच्या खासदारांनी ग्रामीण भागासाठी काय केलं. एवढंच काय, मी तांदळी बुजुर्गचा रहिवासी असून 15 वर्ष खासदार राहिल्यानंतर एक पैशाचा निधी सुद्धा दिला नाही. आपण अग्रवालजींकडनं याचं उत्तर घेणार आहोत. आपण सर्वसामान्यांचे आणखी काही प्रश्न आपण घेऊ, अगदी थोडक्यात. या जिल्ह्यामध्ये खासदार आमदारांनी या रस्ते खोदून ठेवले. पूर्ण जिल्ह्यामध्ये खड्डेमे रस्ते आहेत आणि त्यांनी लिहून ठेवलं की अथक परिश्रमाने रस्ते झाले. यांच्या अथक परिश्रमाने लोकांना कंबरदुखी, पाठदुखी आणि याचे त्रास झालेले आहेत. दुसरी गोष्ट, चौकीदारा सुद्धा यांनी पद घेतलेलं. आता जे लोकांना एक चौकीदारा सुद्धा पद घेतलं, या युवक वर्गाला कोणतं पद देणार ते चौकीदार पद सुद्धा घेतल्यानंतर. एक दुसरं असं की त्यांनी सांगितलं की कळिवळीमध्ये आम्ही विकास केला. केळवळीमध्ये खासदारांनी दत्तक घेतलेल्या गावामध्ये एक रुपये विकास नाही. उलट जिल्हा परिषद 60 लाख आम्ही केळवळी दिलेले आहेत. ठीक. सर्वसामान्य अकोलेकरांना काय जिव्हाळ्याचे प्रश्न वाटतात? एकदम साधा आणि सरळ प्रश्न आहे. भारिप बहुजन महासंघ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विचारतो की सरकारने 100 पेक्षा जास्त या ठिकाणी आश्वासन देशाला दिले. त्याच्यामधले आश्वासन किती पूर्ण झाले? रियालिटी चेक मध्ये बेरोजगाराला रोजगार नाही. 15 लाख रुपयासाठी आम्ही वाट बघत आहे. त्याच्या व्यतिरिक्त इतर असे अनेक प्रश्न आहेत की जे PhD असतील, ग्रॅज्युएट असतील, डॉक्टर्स असतील, इंजिनियर असतील, त्यांना सरकार म्हणते पकोडे तळा. ही कोणती पद्धत आहे? ठीक, आपण हे सगळे मुद्दे खरं तर तुमचे प्रतिनिधी या ठिकाणी मांडायला आहेत. काही माजी सैनिक आपल्याबरोबर आहेत. त्याचं कारण असं आहे, सध्या सैन्यालाही राजकारणात ओढलं जात आहे आणि सर्वसामान्य जनतेप्रमाणे निवृत्तीचं जीवन सैन्य दलाची सेवा बजावल्यानंतर जगणाऱ्या सैनिकांना सन्मान द्यावा म्हणून आपण त्यांना या ठिकाणी कार्यक्रमात बोललोय. आपण जोरदार एकदा त्यांच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट करूयात. काय सैन्य दलातील माजी अधिकारी आणि जवानांना सर्वसामान्यांकडनं अपेक्षा असतात साहेब? सर्वसामान्याकडनं एकच अपेक्षा आहे आणि सर्व नेत्यांकडनं, सर्व पार्टी धारी जे आहेत त्यांना, की त्यांचा सन्मान फक्त तिथे काहीतरी केव्हा युद्ध झालं किंवा आता जसे ॲक्शन झाली आहे त्यावेळीच फक्त तुम्हाला उदो करायची आठवण येते. त्याआधी तुम्ही झोपलेले असतात. कुठलाही पदाधिकारी किंवा कुठल्याही पार्टीच्या, एका पार्टीबद्दल मला बोलायचं नाही आहे, जनरल जे कोणी असतील याआधी पण ह्या गोष्टी होत राहतात. सर्जिकल स्ट्राईक होत राहतात, युद्ध होत राहतात. तेव्हाच फक्त तुम्हाला आठवण येते. तुम्ही रेल्वे स्टेशनवर किंवा बसस्टँडवर कोणाला, एखाद्याला, माजी सैनिकाला किंवा युनिफॉर्ममध्ये असलेल्या माणसाला कधी हॅलो केलंय? कधी चहा पाजलाय? रेल्वेमध्ये तुम्ही बसलात, त्याला कधी उभा असताना त्याला जागा दिली आहे? नाही. तुम्ही त्यांना सन्मान, वर्षभर सन्मान तुम्ही करू शकत. आताच नेमका तुम्हाला का आठवण येते आणि या गोष्टीचं उदात्तीकरण का करण्यात येतं? लोणी खायला तयार आहे आणि आता फक्त तुमचा मुद्दा लक्षात आला. शहीद जवानों के नाम पर भाजप टाळ्यावरची लोणी खायला तयार आहे, मतदान मागत आहे. असं भाजप, भारतीय जनता पक्षाला, इतर पक्षांना वाटतं का? आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. सर, माननीय खासदारांना विनंती आहे माझी की गेल्या 15 वर्षापासून या जिल्ह्यातले उद्योगधंदे बंद झाले. इथला सुशिक्षित बेरोजगार आहे. या लोकांसाठी काय करून राहिले आमचे खासदार? 15 वर्षाच्या मध्ये संसदमध्ये किती वेळा बोलले खासदार साहेब? ठीक, विचारू आपण त्यांना किती वेळा बोलले, त्याचंही ऑडिट झालं पाहिजे. आपण आणखी काही मंडळींकडे जाऊयात ज्यांना आपल्या समस्या मांडायच्या आहेत अकोल्याच्या. येतो ताई, आपल्याकडे येतो. काय सर, सर्वसामान्यांचं मत काय? सर, मी कुठल्याही पक्षाचा नाही, मी एकच गोष्ट सांगतो, यांनी आपल्या इमानदारीनं स्वतःला विचारावं की आपण या काय दिवे लावलेले आहेत सर्वांनी. आणि दुसरी गोष्ट मी एकच सांगतो आणि आपली रजा घेतो साहेब, समस्या भरपूर आहेत, समस्यावर समस्या आहे, परंतु एकाही समस्येच्या बाबतीत यांच्यापैकी कोणीही त्याला गांभीर्यानं घेत नाही. ही खरी आमची अकोलेकरांची. मूळ मुद्द्याकडे ते वळलेत की आमच्या समस्या गांभीर्याने घेतल्या जात नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात. किती वेळा खासदार बोलले, पाण्याचं काय आहे, पाणी टंचाई का आहे, ग्रामीण भागामध्ये निधी का नाही, काय याची उत्तर आहे? सगळ्यात पहिले मी आपले जे सैनिक आहेत त्यांना नमन करतो आणि तुम्हाला सांगतो की 70 वर्षामध्ये काँग्रेस वन पेन्शन करू नाही शकली. आम्ही त्यांचा सन्मान करतो आणि त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये पुढे केलेला आहे. दुसरा विषय असा आहे की पिण्याच्या पाण्याची समस्या. सैनिक त्यांना विचारा की यांना खोटे बोलले की नाही, विचारा. वन रँक वन पेन्शन पुऱ्या जगाला माहित आहे. आणि येतो, आपल्याकडे येतो.
आणि तुम्हाला सांगतो खासदार साहेब नेहमीच लोकसभेमध्ये बोलतात आणि म्हणून 7,000 कोटी रुपये या जिल्ह्यामध्ये आले. शेतकऱ्याचे प्रश्न, युवकांचे प्रश्न. मतदार साहेब फार गांभीर्यानं मतदान करणार आहेत. ग्रामीण भागातला विकास झाला का? झाला. रस्ते झाले, डॅम झाले, पाण्याची व्यवस्था झाली. हर्षवर्धन फुंडकर यांचं म्हणणं आहे ग्रामीण भागात आम्ही विकास केला. या 2-3 प्रश्नांचं 1 मिनिट मला बोलू द्या कृपया. मी या 2-3 प्रश्नांचं त्यांना फक्त उत्तर मागतो. यांनी आता एक माजी सैनिकांचा मुद्दा उपस्थित केला. मी यांना अतिशय गांभीर्याने विचारतो. या मतदारसंघाच्या सर्व जनतेसमोर तुम्ही कुठल्याही पक्षाचे असा त्यांनी काही फरक पडत नाहीये, परंतु काही मुद्द्यांची तुम्ही प्रामाणिकपणे उत्तरं द्यावी अशी अपेक्षा आहे. की 1 रँक 1 पेन्शन तुम्ही स्कीम स्वीकारली का? पहिला. दुसरी, हे माजी सैनिक बसले आहेत, त्यांना विचारा. साहेब स्वीकारले का? अगदी थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. स्वीकारले. मी थोडक्यात सांगतो. 1 रँक 1 पेन्शन नावाने आपण जे काय दिलेलं आहे ते येणाऱ्या पे कमिशनचा एक पार्ट तुम्ही त्याला फक्त नाव दिलेलं आहे. हे 1 रँक. पुढे फुंडकरजी पुढे जाऊया. थांबा. दुसरा मुद्दा ऐकून घ्या. दुसरा मुद्दा असा उपस्थित झाला इथे, माझा ऑन रेकॉर्ड आहे की या इथल्या खासदारांनी जाहीरपणे पिकिवीच्या मैदानामध्ये सांगितलं की शेतकऱ्यांना शेती परवडत नसेल त्यांनी आत्महत्या करावी. हे स्टेटमेंट केलं आहे की नाही? हे खरं आहे का नाही सांगा मला. हे खरं आहे की नाही सांगा. हा व्हिडिओ आहे साहेब. या मतदारसंघामध्ये केंद्र सरकारच्या पवन ऊर्जाचे प्रकल्प ऐकून घ्या. पवन ऊर्जाचे स्पॉट आयडेंटिफाय झालेले आहे. माझं बीजेपीला आव्हान आहे की या जिल्ह्यातले पवन ऊर्जाचे स्पॉट जे मंत्रालयाने फिक्स केलेले आहेत त्यांचे नावं सांगून द्यावे. सांगून द्यावे. यांनी पवन ऊर्जा स्पॉट आणली नाही, यांनी सौर ऊर्जा आणली नाही, इथे कुठलाही प्रकल्प आणला नाही, MIDC ला पाणी नाही, एकही उद्योग आणला नाही. आणि आज मेन हॉस्पिटलमध्ये आपण मुद्दा मांडायला औषधं नाही आहेत. शेतकरी सिंचन आणि ग्रामीण भागासंदर्भात विकासाचा दावा पटतो का? फुंडकरजी मी पुन्हा येईन आपल्याला. स्वामीनाथन आयोग यांनी स्वीकारला का? जाहीर हरणेजींचा मुद्दा मांडू दे. स्वीकारला का? हरणेजी बोला. स्वीकारला का? फुंडकरजी स्वीकारलेला नाही अजून. त्यांना बोलू देत आपण प्लीज. स्वामीनाथन आयोग यांनी स्वीकारलेला नाही, त्याच्या तरतुदी पण यांनी स्वीकारल्या नाहीत. त्यांना जे फक्त स्वामीनाथनच्या कोणत्याही प्रकारच्या तरतुदी भाजपने स्वीकार. त्याच्यानंतर काँग्रेसवाले 13% GST लावून राहिले. त्या GSTला मोदी सरकारनं त्यावेळेस विरोध केला आणि मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर 32% GST लावलेला आहे. हे कोणतं आहे? त्यानंतर स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करू म्हणून त्यांनी आपल्या याच्यात दिलं होतं आणि स्टॅम्प कोर्टामध्ये स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं की स्वामीनाथन आयोग आम्ही लागू करणार नाही. अशा प्रकारचं एक खोटारडं सरकार आहे. या सरकारनं खोटे बोलून जनतेचे मतं घेतलेले आहेत आणि एकही आश्वासन पूर्ण केलं नाही आहे. अशा हरणेजींनी हा मुद्दा पद्धतीने घरी बसवलं पाहिजे. काँग्रेसला इथे एक मुद्दा मांडायचा होता साहेब. ज्या विकासाचे दावे केले गेले, खरंच इथला विमानतळ, इथली रेल्वे, इथलं रस्त्यांचं जाळं, इथलं सिंचन, शेतकऱ्यांचे प्रश्न, उद्योग, टेक्स्टाईल पार्क, सर्वसामान्य माणसाचे अगदी महत्वाचे रोजच्या जगण्यातले मुद्दे सुटले का? नसतील सुटले तर आपली सत्ता होती यापूर्वी. काय आपण केलं, काय सांगाल जनते? नाही साहेब, पहिले तर जे तुम्ही प्रश्न मांडले त्याच्यामधला एकही मुद्दा, एकही अडचण नागरिकांची दूर झालेली नाही, उलट वाढल्या अडचण. 25 वर्षापासून या जिल्ह्यात भाजपचा आमदार आणि भाजपचा खासदार आहे. दिवसादिवस या जिल्ह्याची दुर्दशा झालेली आहे. जसं तुम्ही म्हणता एअरपोर्ट, जेव्हा काँग्रेसची सरकार होती मला असं वाटतं की सर्व काम झालेलं आहे. शेवटच्या टप्प्यात काम होता, 4.5 वर्षात शेवटचा लहानचं काम ते करू शकले नाही. एक सेकंड इथला हायवेची इतकी बेकार परिस्थिती आहे साहेब. पूर्ण देशाचे किंवा महाराष्ट्राचे पूर्ण हायवे खोदून ठेवलेले आहे तुम्ही. रोज ॲक्सिडेंट होत आहेत हायवेवर. तो प्रश्न तसंच आहे. काम बंद केला, कंपनी हात वर करून घेतली, गव्हर्नमेंट म्हणते आमच्याकडे पैसा नाही. तिसरा, जाऊ द्या, एक ज्वलंत मुद्दा मी आपल्याला सांगतो की इथे 7 रोडमध्ये भ्रष्टाचार झालेला हिंदुस्थानमध्ये पहिला असं झालेलं आहे की जिल्हाधिकारी स्वतः सोशल ऑडिट मागून त्याच्यामध्ये करप्शन झालेलं सिद्ध केलेलं आहे, पण त्याच्यावर कारवाई करायला भाजपची सरकार तयार नाही. लगेच विचारू आपण. एक मोठा थोडे लवकर मुद्दे मांडा, आपल्याकडे आता वेळ थोडा राहिला. आपल्या लोकांकडे जायचंय, भाजपकडे जाऊयात आपण. पाटील साहेब, काय
या सर्व मुद्द्यांमध्ये तथ्य, इथं राज्यात सरकार वेगळी होती तरी लोकप्रतिनिधी मात्र आपला होता, त्यामुळे त्यांचा उंगली निर्देश आपल्याकडे जास्तीत जास्त आहे. विकास जर करायचा म्हटलं तर एक 4-5 वर्षात ते की जादूची कांडी नाही एकदम विकास होईल. हे माझे मित्र जे बोलून राहिले हे सत्ता असली तर सगळ्या गोष्टी ठीक होतात. सत्ता पाहिजे. यांची सत्ता असताना आम्हाला भिकेसारखे 2 करोड रुपये एका आमदाराला देत होते. आज आमचे आमदार 200-500 करोड रुपये आणून राहिले. हा सत्ता असल्याचा हा फरक आहे. पैसे आणताय, तुम्ही निधी आणताय असं दावा तुम्ही करता. अरे निधी समोर मांडा लागेल तेव्हा आणा लागेल ना. असं काही नुसतं हातात थोडी देणार कोणी. यांच्या कार्यकाळात यांनी काय केलं. फुंडकरजी आपला मुद्दा मांडून आपण पुन्हा लगेच जनतेकडे बोला. याच्यावर मदनजी बोलणं नाही. याच्यावर काय म्हणता आला नाही ते म्हणतात आला. ठीक आहे, फुंडकरजींकडे आपण याच्या प्रश्नांवर उत्तर देतो. सगळ्यात पहिले आमच्या एका भगिनीने एक मुद्दा मांडला होता की यांनी मागच्या 70 वर्षात जो विकास पाहिला नाही तो आता पाहिलेला आहे. त्यांना माझ्या भगिनीला माहित नाही या मागच्या 1 वर्षामध्ये तुम्ही कोतवालीला किंवा SP ऑफिसला जा. मागच्या 1 वर्षामध्ये या महाराष्ट्रातला सर्वात जास्त महिलांवर अत्याचार जर झाले असतील तर अकोला जिल्ह्यात झाले आहेत. 135 महिलांवर त्यांच्या इज्जतीवर हात घातलेला आहे. ही आकडेवारी आहे. दुसरी गोष्ट मी सामाजिक अभिसरणाच्या मुद्द्यावर येतो. या सरकारने सामाजिक अभिसरणा मुद्द्यावर येतो की या सरकारने धनगर, मराठा आणि मुस्लिम या तिन्ही समाजाला आरक्षणाच्या नावाने पानं पुसलेला. हा मुद्दा निवडणुकीत महत्वाचा ठरेल. अतिशय महत्वाचा मुद्दा ठरणार आहे. कारण की यांच्या मनामध्ये जी हिंदू राष्ट्राची कल्पना आहे ती मनुवादी कल्पना आहे. यांना हिंदू पण नको. आमचं असं म्हणणं आहे, वंचित बहुजन आघाडी अशी म्हणते की या देशाच्या प्रत्येक नागरिक तो कुठल्या धर्माचा असो कुठल्या जातीचा असो त्याला सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजे. आणि याच्यामध्ये हे न करता फक्त राम मंदिराच्या मुद्दा समोर करून या जनतेला फसवणूक केली जाईल. ठीक, मला जनतेकडे जायचं आहे. मी शेवटच्या भागामध्ये आपल्याकडे सर्वसामान्यांच्याकडे आपण जाऊयात. अगदी थोडक्यात. खासदार को 25 से 30 साल अकोला में हो गए और कितनी सारी दाल मिल जो है वो अभी भी बंद पड़ी हुई है. 25 मुद्दे इतने साल में दाल मिल बंद है और ये लोग जो है बेईमानी भी ईमानदारी से करने में लगे हुए हैं. साहब यहाँ कैसा है कि जो एयरपोर्ट का मुद्दा है, एयरपोर्ट का है, या यहाँ पे 4 सेंट्रल गवर्नमेंट की मिल थी, सावतराम मिल, मोहता मिल, NTC की थी. ये मिलें बंद हो गई अकोला में, सभी मिलें बंद हो गई. एक भी यहाँ पे मिल वापस शुरू नहीं की गई. सभी काम रुके हैं. और ऐसा नहीं है कि भाई सांसद ने आवाज नहीं उठाया, ये हमारा बोलना ही नहीं है. इन्होंने आवाज उठाई होगी, दिल्ली में सुनी नहीं गई इनकी. विकास के नाम पे अकोला में कुछ नहीं हुआ. सबसे ज्यादा विकास विदर्भ में नागपुर का हुआ है. उसकी तुलना में अकोला में जितने भी विकास काम शुरू हुए सब आज भी अड़चन में है. सड़क का काम चालू हुआ, सड़क पे गड्ढे हैं, लोगों का आना जाना अभी भी लोगों को तकलीफ ही हो रही है. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 13 किलोमीटर पर्यंत इथल्या युवकांना जावं लागते. इथल्या खासदारांच्या घरी गेले तर सांगतात ते दिल्लीला आहेत. मग यांनी मतं का मागायचे इथल्या लोकांना. तरुणांचे प्रश्न काय आहेत लोकसभा स्तरावर. सर मी यूथला रिप्रेझेंट करतो आहे. सर्वात मोठा प्रश्न बेरोजगारीचा. एक अभियांत्रिकी कॉलेज आहे, एक ITI कॉलेज आहे. आपण काय केलं विद्यार्थ्यांसाठी नोकरीसाठी. आम्हाला मुंबई पुण्याला धाव घ्यावं लागते. आम्ही काय करायचं अकोल्यामध्ये. हा खूप मोठा आणि हा विदर्भाचा मुद्दा आहे. खरं तर विदर्भातली तरुणाई रोजगाराला बाहेर जाते. खरंच हे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक लोकसभा मतदारसंघात आहे. सर एज ए स्पोर्ट्समैन मैं यहाँ पर सभी प्रतिनिधियों से पूछना चाहता हूँ कि अकोला शहर में क्रीड़ा के क्षेत्र में जो कि जीवन का एक महत्वपूर्ण घटक है, क्रीड़ा के क्षेत्र में क्या विकास किया गया. अगदी थोडक्यात. मी मगापासून एक विषय ऐकतो की जिल्ह्याचा विकास झाला. 2 जणांनी विषय काढले, रस्ते खोदून ठेवले. अकोट रोड खोदून ठेवला 1.5 वर्ष झाले. सरकारी आकडे आहेत 21 जणांचा बळी गेला मागच्या 3 महिन्यामध्ये आणि 114 जण कायमस्वरूपी अपंगत्व आलं. याला जबाबदार कोण. हा विकास आहे का. हे गंभीर आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये हरणेजी आपल्यापासून मी सुरुवात करतोय. का तुमच्या पक्षाला निवडून द्यायचं आणि या ज्या सर्व समस्या आहेत या आता आपण लोकांच्या समोर मांडलेल्या आहेत. जाता काय सांगाल अकोला लोकसभा मतदारसंघातल्या मतदारांना. सगळ्यात मत म्हणजे यांनी जे आश्वासन दिलं तो विदर्भाचा प्रश्न यांनी आश्वासन देऊनही 5 वर्षात सोडवला नाही. त्याच्यामुळे यांना मतदान घेण्याचा काहीच अधिकार नाही. दुसरा प्रश्न होता यांनी बेरोजगारीचा प्रश्न मांडला होता. त्या बेरोजगारांनी एवढ्या रोजगार एकही रोजगार दिला नाही. त्याच्यामुळे यांना मतं मांडण्याचा अधिकार नाही.
ज्या ज्या प्रत्येक ठिकाणी हे खोटे बोलले. शेतकऱ्यांना आम्ही भाव वाढवून देऊ, कोणी पद्धतीचा भाव वाढवून देऊ नाही. आणि या 5 वर्षांनी या पद्धतीचं कोणतंही काम केलं त्यामुळे त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. म्हणून आम्ही त्यांच्या विरोधात मागच्या वेळेस त्यांच्यासोबत आम्ही होतो, पण त्यांनी कोणतंही काम नाही. काँग्रेसने काही केलं नाही, भाजपने केलं नाही. 70 वर्षामध्ये यांनी देशाचा बट्टाबोळ केला आहे. जाती धर्मामध्ये यांनी सगळं देश विघटन केलेला आहे. आणि अशा या राज्यकर्त्यांना लोकांनी शेवटचा भाग आहे, वेळ थोडी कमी आपल्याकडे. आणि सामान्य जनतेला सामान्य प्रतिनिधी म्हणून आम जनतेला यांनी निवडून दिलं पाहिजे. ठीक. धैर्यवर्धनजी, जाता जाता का आपल्याला निवडून द्यायचं? या जिल्ह्यातल्या नागरिकांनी माझी सगळ्यांना आव्हान आहे की विकासाला जात आणि धर्म नसतो, विकास हा माणसांचा असतो. आणि या देशामध्ये गेल्या 70 वर्षामध्ये ना काँग्रेसनी ना बीजेपीने कुठले सामान्य माणसाचा विकास घडवून आणलेला नाही आहे. त्यामुळे आज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर ज्या यांनी निघालेले आहेत की आज सामान्य माणसाला लोकशाहीचं सामाजिकीकरण केलं, वंचित घटकाच्या सगळ्या घटकांना माणसांना सत्तेमध्ये पोहोचण्याचं कार्य आज बाळासाहेब आंबेडकर करतायत. बाळासाहेब उच्च विभाषित आहे आणि शेतीच्या प्रश्नावर असो, स्पोर्ट्सच्या मुद्द्यावर असो किंवा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या प्रश्नावर असो, इथे जे प्रश्न उपस्थित झाले नागरिकांकडून ते फार महत्त्वाचे आहे. इथे आमच्या मित्रांनी एक मुद्दा उपस्थित केला की रहीम माझ्या बांधकामी भाजपाचा पदाधिकारी आणि रहीम शेवटचा भाग. माझं असं म्हणणं आहे की खासदार साहेबांनी या 15 वर्षामध्ये बौद्ध आणि मुस्लिम वस्त्यावर किती खर्च केला याची आकडेवारी जाहीर करावी. ठीक. भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात. भारतीय जनता पक्षाकडे आपण जाऊयात. साहेब, कार्यक्रमाचा शेवटचा भाग आहे. लाखो लोक घरी बसून आपल्याला ऐकतायत. काय तुमचे मुद्दे त्यांच्यापर्यंत ठेवाल आपण? अकोल्यात मागच्या वेळेस संजय भाऊ धोत्रे 2,04,000 मताची आघाडी घेतली. हेच त्यांचं जे संजय भाऊचं जे विकास आणि त्यांच्या मनात जे असते त्याचं हे द्योतक आहे. आणि यावेळेस संजय भाऊ 3 लाखापेक्षा जास्त येणार आहे. कारण येणारी जी निवडणूक आहे हे देशावर प्रेम करणारे लोक हे भारतीय जनता पार्टीला निवडून देणार आहे. काँग्रेसला का निवडून द्यायचं? जाता जाता काय आवाहन कराल सर्वसामान्य अकोलेकर? या जिल्ह्याचा एअरपोर्टच्या प्रश्नासाठी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे. 1, या जिल्ह्यामध्ये मोठे उद्योग आले पाहिजे त्याच्यासाठी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे. 2, महिलांवर अत्याचार थांबवण्यासाठी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे. शेतकरीची आत्महत्या थांबली पाहिजे त्याच्यासाठी काँग्रेसला निवडून दिलं पाहिजे. जर समस्त विकास जर जिल्ह्याचं करायचं असेल काँग्रेसला निवडून द्या ही विनंती मी मतदाराला. अनेक प्रश्न इथे उपस्थित झाले, सर्वच प्रश्नांची उत्तरं मिळाली नाही, पण हे प्रश्न उपस्थित होणं गरजेचं होतं. अकोला लोकसभा मतदारसंघामधल्या सर्वसामान्यांच्या प्रश्नांना आपण झी24 तासच्या माध्यमातून लाखो मतदारांपर्यंत पोहोचवलंय. मतदारांनी या निवडणुकीत भरघोस मतदान करावं असं आवाहन करतानाच या कार्यक्रमात मी इथंच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. रहा एक पाऊल पुढे.